तास थरारक पाठलागानंतर तहसीलदारांची धडाकेबाज कारवाई, वाळू माफियांमध्ये खळबळ। साहित्यभूमी वृत्तसेवा, आटपाडी, दि. 7 जून 2026। जिल्हाधिकारी सांगली डॉक्टर मैनाक घोष यांच्या आदेशान्वये व उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेत आज पहाटे तहसीलदार आटपाडी श्रीमती शीतल बंडगर यांनी धडाकेबाज कारवाई करत वाळू माफियांवर मोठा दबाव निर्माण केला। सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास मौजे देशमुखवाडी मान नदीपात्र परिसरात महसूल पथक गस्त घालत असताना अवैध वाळू वाहतूक करणारे पांढऱ्या रंगाचे एंट्रा पिकअप वाहन व निळ्या रंगाचे हायवा वाहन निदर्शनास आले। पथकाने कारवाईसाठी सदर वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकांनी वाहनांसह घटनास्थळावरून पलायन केले। यानंतर तहसीलदार शीतल बंडगर यांनी स्वतः पुढाकार घेत महसूल पथकासह वाहनांचा पाठलाग सुरू केला। देशमुखवाडी येथून सुरू झालेला हा थरारक पाठलाग सोनलवाडी, बागलवाडी, बेंदवस्ती व कटफळ मार्गे महूद परिसरापर्यंत सुमारे 1.5 तास सुरू राहिला। दरम्यान वाळू माफियांकडून प्रशासनाच्या वाहनास अडथळा निर्माण करण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे। घटनेची माहिती तत्काळ तहसीलदार सांगोला व पोलीस प्रशासनास देण्यात आली। प्राथमिक चौकशी संबंधित वाहनांचा संबंध तानाजी सुनील लवटे, लवटे वस्ती, महूद यांच्याशी असल्याची माहिती समोर आली आहे। महसूल पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी दंडात्मक कारवाईचा अहवाल तयार केला।